आणि आता बातमी आहे ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटाची। एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होते तर निश्चितच ही झालेली आहे आघाडी, पण युतीवरून वार पलटवार अजूनही सुरूच आहे। मात्र समोरासमोर कितीही टीका होत असली तरी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची बैठक झाल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि कुठपर्यंत चाललेलं आहे पाहूयात एका रिपोर्टमधून। 2 दिवसांआधी दिल्लीत 1:30 वाजता मोदी फडणवीसांची बैठक। 2 दिवसांआधीच उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची ही भेट। 2 दिवसापूर्वी सॉफिटेल नावाच्या मुंबईतल्या हॉटेलमध्ये रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटायला नाक घासत उद्धव ठाकरे का गेले होते, या प्रश्नाचं उत्तर। हॉटेलमध्ये युतीची सेटिंग आणि म्हणून मी पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जी काही युतीची चर्चा चालली आहे पेपरमधनं, आमच्याकडे नाही। तेव्हा मी चिडून बोललो होतो, तेच परत बोलतोय, युतीची चर्चा गेली खड्ड्यात, पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करते ते बोला। शिवसेनेचे पक्षप्रमुख युती खड्ड्यात घालण्याची कितीही भाषा करत असले तरी आतून सेटिंग आहे का हा सवाल आता उपस्थित झालाय। कारण मुंबईतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलाय। माझा सवाल आहे की एवढी भांडणं तुमच्यात असतील तर 2 दिवसापूर्वी सॉफिटेल नावाच्या मुंबईतल्या हॉटेलमध्ये रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटायला नाक घासत उद्धव ठाकरे का गेले होते, या प्रश्नाचं उत्तर। बाहेर लोकांना फसवण्याची भाषा, रात्री अपरात्री जाऊन चर्चा करताय, गुलुगुलू काय काय ठरवताय। दुसऱ्या बाजूला त्या पक्षाचा प्रमुख तुमच्याबद्दल गोपाटने घातलं पाहिजे अशी भाषा वापरतो। अरे बाळासाहेब ठाकरेंचं रक्त असेल तर उद्या सकाळी राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर यायचं धाडस दाखवा, महाराष्ट्र थोडं बहुत कौतुक जे शिल्लक राहिलेलं आहे ते करण्याचा प्रयत्न करेल। म्हणजे मग घडामोडी कशा घडल्या असतील तेही पाहूया। 8 तारखेला मध्यरात्री 1:30 वाजता मोदी फडणवीसांची दिल्लीत बैठक झालीच आणि आता जयंत पाटलांच्या म्हणण्यानुसार 2 दिवसांआधीच म्हणजेच 8 तारखेला उद्धव ठाकरे फडणवीसांची मुंबईत भेट झाली। दिल्लीला जाण्यासाठी 2 तास लागतात, म्हणजेच ही भेट 10 वाजताच्या दरम्यान झाली असू शकते। विशेष म्हणजे जयंत पाटील ज्या हॉटेलचा उल्लेख करत आहेत ते हॉटेलही एअरपोर्टच्या जवळच आहे। म्हणजेच मुंबईत उद्धव ठाकरेंशी बैठक झाल्यानंतर दिल्लीत सेटिंग झाली का हा सवाल आहे। कारण लगेचच झालेल्या सोलापुरातल्या सभेत मोदींनी शिवसेनेबद्दल एक शब्दही काढला नाही। उद्याकडे जे चालले दिल्लीला, आम्ही कुठच्या थरावर राहणार आहे, मला वाटतं उद्या तुमची चर्चा होणार आहे। कितवा थर? उद्धव साहेब जे काही भूमिका स्पष्टपणे त्यांची परखडपणे भूमिका असते आणि ज्या ज्या वेळेस जनतेच्या विरोधातले निर्णय सरकारने, केंद्र सरकार असू द्या राज्य सरकार, उद्धव साहेबांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे। आणि जेव्हा चांगलं काम करतात तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी चांगलंही म्हटलेलं आहे। जेव्हा पाठिंबा मागितला नव्हता तरी देऊ केला होता, मग सत्तेत कोणाला जायचं, आम्ही बाहेर आणि ते आतमध्ये असं। युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे, केवळ बसायचं आणि युतीची घोषणा करायची एवढंच बाकी आहे। त्यामुळं केंद्र तयार असणं आणि नसणं यामध्ये काही फार विशेष नाही आहे। मला असं वाटतं की आमचा प्रयत्न आहे आणि त्यांचा पुढच्या काळामध्ये ते काय निर्णय घेतील ते त्यांच्यावर अवलंबून आहे। सध्या आम्ही आहोत बांद्राच्या सॉफ्टवेअर हॉटेलजवळ आणि एअरपोर्टवरून, आणि हा 20 मीटरच्या अंतरावर आहे आणि उद्धव ठाकरेंच्या घराच्या 20 मीटर अंतरावर हा सॉफ्टवेअर हॉटेल आहे। आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी रायगडमध्ये खळबळजनक वक्तव्य केलं आहे। उद्धव ठाकरे यांनी दुपारी मोदीच्या भाषणात केला आणि रात्री
स्वॉफ्ट हॉटेलमध्ये मुख्यमंत्रीच्या समोर नाक घसरते असा खरतर टीका शब्द जयंत पाटलांनी शिवसेनाच्या टीका केलेली आहे. जयंत पाटील खरेच की खोटी बोलत आहेत याच्या पण काही दिवसामध्ये अस्पष्ट होईल. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की आम्ही स्वॉफ्ट हॉटेल जवळ आहे आणि हाच हॉटेलमध्ये जे जयंत पाटीलने भेट केल्याचा दावा करतायत. कॅमेरामॅन नरसिंहचा आनंद पांडे, TV9 मुंबई.